यवतमाळ अमरावती महामार्गाला लागूनच असलेल्या नेर शहरातील महिला नागरी सहकारी पतसंस्था महिला अर्बन बँकेतील व्यवहार अचानक बंद झाल्याने मोठ्या प्रमाणावर ठेवी असलेल्या महिला ठेवीदारांमध्ये रोष निर्माण झाला। त्यामुळे महिलांनी महिला बँकेचे मॅनेजर अरविंद चव्हाण यांना बँकेत घेराव घातला, परंतु मॅनेजरच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसल्याने पोलिसांनी त्यांना तिथून नेर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले। पोलीस स्टेशनच्या प्रांगणात त्यांना खातेदारासमोर बसविले, परंतु तेथेही एकही शब्द खातेदारांना ऐकू न आल्याने ठेवीदारांमध्ये संताप निर्माण झाला। रागारागातच ठेवीदार नेर पोलीस स्टेशन मधून महिला बँकेचे अध्यक्ष मीना सुनील खोडवे यांच्या घराला गराडा घातला। यावेळी डॉक्टर सुनील खोडवे यांनी नेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला प्रचारणा केली। नेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक बदरके तेथे पोहोचून त्यांनी गुंतवणूकदार व डॉक्टर सुनील खोडवे यांच्याशी संवाद घालून दिला। डॉक्टर सुनील खोडवे यांनी दिनांक 24 जुलै 2025 गुरुवारला संचालक मंडळाची बैठक बोलावतो असे आश्वासन दिल्याने महिला तिथून निघून गेल्या। अनेक महिलांनी भविष्याच्या सुखादुखासाठी ही पुंजी राखून ठेवली होती। ती पुंजी आता परत मिळत नसल्याने काही महिला ओक्साबोक्शी लढत होत्या, तर काही महिला अशाही म्हणत होत्या की संचालक मंडळावर कारवाई नाही झाली तरी चालेल, पण आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजे, अशा वक्तव्य करत होत्या। महिला बँकेच्या एका एजंटने तेथून पळ काढल्याचेही चित्र दिसून आले। अनेक महिला रुपये परत मिळतील या आशेवर विश्वास ठेवून आहे। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।